शेतकऱ्यांच्या खात्यात एकत्रित 4,000 रुपये जमा केले जाणार। तर आता यामध्ये PM किसान योजनेचा 22वा हप्ता, त्याचबरोबर नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता हा जमा केला जाणार असल्याची माहिती ही राज्य सरकार व केंद्र शासनाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। तर हा हप्ता कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार, कधी मिळणार आणि 4,000 रुपये कोणाच्या खात्यामध्ये कधी वितरित केले जाणार याची सविस्तर आणि संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। त्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला देखील लाईक करून घ्या। तर शेतकरी बांधवांनो, PM किसान योजना 2026 अंतर्गत रक्कम 2,000 रुपये एवढी तुमच्या खात्यामध्ये थेट ही वितरित केली जाणार आहे। यामध्ये 3 हप्त्यांचा समावेश असून एकूण 6 हप्त्यांच्या स्वरूपात तुम्हाला 6,000 रुपये हे दिले जात आहेत। तर 22व्या हप्त्याच्या संदर्भातील मोठी अपडेट अशी आहे की PM किसान योजनेचे हप्ते दरवर्षी 3 वेळा वितरित केले जातात। यामध्ये एप्रिल ते जुलै, ऑगस्ट ते नोव्हेंबर, त्याचबरोबर डिसेंबर ते मार्च या वेळेदरम्यान शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये ही रक्कम वितरित केली जाते। 1 फेब्रुवारी 2026 रोजी केंद्रात आर्थिकदृष्ट्या सादर बजेटप्रमाणे तुम्हाला या हप्त्याचे वितरण होण्याची दाट शक्यता आहे। यामध्ये आता PM किसान योजनेअंतर्गत तुम्हाला हे 2,000 रुपये 1 फेब्रुवारी रोजी वितरित केले जाऊ शकतात। त्याचबरोबर आता या शेतकरी बांधवांना नमो शेतकरी महासन्मान निधीचा हप्ता मिळणार का? तर यामध्ये जर तुम्हाला PM किसान योजनेचा हप्ता मिळत असेल, तुम्ही जर पात्र असाल, जवळच्या लाभार्थी यादीमध्ये तुमचं नाव असेल, छाननीमध्ये जर तुम्ही पात्र ठरला असाल तरच तुम्हाला हा हप्ता तुमच्या खात्यावरती वितरित केला जाणार आहे। नमो शेतकरी महासन्मान योजनेचा 8वा हप्ता वितरित करण्याची तारीख आता जाहीर झालेली आहे, परंतु याबद्दलची अधिक स्पष्टता ही मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून अजून देखील दिलेली नाही। यामध्ये आता लाभार्थ्यांची छाननी ही अंतिम टप्प्यात असून जे शेतकरी पात्र असतील, ज्यांचं नाव यादीमध्ये असेल, त्यांच्याच खात्यामध्ये हा हप्ता देखील 1 फेब्रुवारी रोजी वितरित केला जाणार आहे।